आसाममध्ये गेले तरी रामराम म्हणतात, उत्तर प्रदेशमध्ये गेले तरी रामराम म्हणतात, महाराष्ट्रामध्ये गडचिरोली पासून खाली त्या ठिकाणी रत्नागिरीपर्यंत कुठेही गेलात तर आपण रामराम म्हणतो. परंतु आपला राम गेली 500 वर्षापासून एका झोपडीमध्ये होता. अनेक आंदोलन झाले, अनेक संघर्ष झाले, महाराज लोकांनी मोठमोठे आंदोलन केले, राम जन्मभूमी आंदोलन झालं. परंतु मोदी सरकार देशामध्ये आलं आणि आपला 500 वर्ष झोपडीमध्ये एका याच्यामध्ये असणारा राम आता कुठंतरी भव्य मंदिर रामाचं होत आहे. त्यामुळे राम मंदिराचं त्या ठिकाणी भूमिपूजन आपल्या पंतप्रधानांनी केलं आणि राम मंदिराचं त्या ठिकाणी लोकार्पण येत्या 22 तारखेला होणार आहे. आपण दरवर्षी दिवाळी साजरी करतो ना. आपल्या हिंदू धर्मामधली सगळ्यात मोठी दिवाळी काश्मीर पासून कन्याकुमारी पर्यंत आणि जगाच्या पाठीवर जिथं जिथं हिंदू आहेत ते सगळे जण 22 जानेवारीला दिवाळी साजरी करणार आहेत. मेरी चौखट पे चल के आज चारों धाम आए हैं, बजाओ ढोल स्वागत में मेरे